अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर येते। केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर आज युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचानक धडक देत जोरदार गोंधळ घातलाय। हातात झेंडे आणि बॅनर घेऊन आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली। नेमकं काय घडलं या आंदोलनस्थळी पाहूयात। पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर आज युथ काँग्रेसने जोरदार निदर्शनं केली। शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत कार्यालयाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि केंद्र सरकार विरोधात गगनभेदी घोषणा दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि तणाव वाढल्याने स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। आंदोलकांना रोखताना पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट आणि धक्काबुक्की पाहायला मिळाली। शेवटी पोलिसांनी कडक कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस व्हॅनमधून हटवलंय। या धडक कारवाईनंतर परिसरातील वातावरण शांत झालं असलं तरी या घटनेमुळे पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस हा राजकीय संघर्ष आता अधिकच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।